सध्या प्राजक्ता माळी यांच्यावरून राजकारणामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। दरम्यान प्राजक्ता माळी संदर्भातल्या आणि तिच्या समर्थनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वेळ मागितली तर सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी फडणवीसांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार। पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहेत, तर पंकजा मुंडे यांची प्राजक्ता माळीच्या समर्थनात पोस्ट। प्राजक्ता माळीची तक्रार महिला आयोगाला प्राप्त, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करणार, रुपाली चाकणकरांची ही माहिती। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये, प्राजक्ता माळीवरील वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांनी धस यांना सुनावलं। कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये। स्त्रीचा सन्मान याला भाजपचे वरिष्ठ आणि सर्वोच्च प्राधान्य नेहमीच भाजपचं कायम असेल। या लढाईमध्ये प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या समर्थनात चित्रा वाघ यांचं हे ट्विट। प्राजक्ता माळीनं घेतलेली भूमिका योग्य, सुरेश धस यांना प्राजक्ता माळीचं नाव घेण्याची गरज नव्हती। अंजली दमानी यांची प्रतिक्रिया, तर प्राजक्ता माळीची मदत करणार असल्याची माहिती। सुरेश धस यांचा रोख प्राजक्ता माळींकडे नव्हता, धस यांचा रोख हा आकाचा भाऊ बाकावर होता। वडेट्टीवार यांची यावर प्रतिक्रिया। सुरेश धसांचा रोख मला वाटतं की प्राजक्ता माळींच्याकडे नव्हता, तिथला जो काही आकाचा भाऊ बाका आहे, वाल्मिक आका, त्याच्यावरचा बाका, त्याचा रोख तिकडे होता। आपल्या जीवावर भाषणं करावी, दुसऱ्याचं नाव विनाकारण गुंफणं हे माणुसकीला धरून अजिबात नाही। धस यांच्या वक्तव्याचा अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्याकडून निषेध, प्राजक्ता माळीच्या समर्थनात पोस्ट। कलाकाराचं नाव कुणासोबत जोडू नका, प्राजक्ता माळी प्रकरणावर गौतमी पाटीलचं भावनिक आवाहन, तर अभिनेत्री प्राजक्ता माळीनं घेतलेली भूमिका योग्य, गौतमी पाटीलचं प्राजक्ताला समर्थन।